आता बातमी आहे रोहित पवारांच्या दाव्यानंतर सुरू झालेल्या राजकारणासंदर्भातली। विधानसभेच्या तोंडावर भाजपने अंतर्गत सर्वे केल्याचा दावा आता रोहित पवारांनी केला। अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 ते 11, शिंदेच्या शिवसेनेला 17 ते 22 आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आल्यानं भाजपच्या गोटात या सर्वेनंतर भीती असल्याचा रोहित पवारांचा दावा आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघात रोखण्यासाठी मोठे नेते उभे केल्यास अजितदादांना जास्तीच्या 6 ते 7 जागांची ऑफर दिल्याचाही रोहित पवारांचा दावा आहे। रोहित पवारांच्या या दाव्याला भाजप नेत्यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे। नेमका काय आहे रोहित पवारांचा दावा? अजितदादांच्या राष्ट्रवादीला 7 ते 11 जागांवर यश मिळेल असं भाजपचा सर्वे सांगतो, असं रोहित पवारांचा दावा आहे। तर शिंदेच्या शिवसेनेला 17 ते 22 जागा मिळण्याची शक्यता सर्वेमध्ये वर्तवण्यात आल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। भाजपला 62 ते 67 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे, असंही रोहित पवारांनी दावा केलाय। तर भाजपच्या अंतर्गत सर्वेवर रोहित पवार काय म्हणतात आणि त्याला बावनकुळेंनी कसं प्रत्युत्तर दिलंय आपण जाणून घेऊया। चर्चेमध्ये भाजपचा अंतर्गत एक सर्वे जो झालाय, दुसरा सर्वे, त्याच्याबद्दलची चर्चा होती। त्या चर्चेमध्ये भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, अजितदादांच्या पक्षाला 7 ते 11 आणि शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्याला 17 ते 22, म्हणजे अजितदादांपेक्षा जरा बरे मिळतील। मग सगळे मिळून 110, 112च्या 120च्या पुढे काय ते जातील असं वाटत नाही। आणि मग ही चर्चा झाल्यानंतर त्यांना भीती आता असं वाटायला लागली की लोकसभेत जे झालं, सुपडासाप झाला महायुतीचा, तसंच आता या इलेक्शन, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये होईल का काय असं आहे। असं आहे की काही सर्वेक्षण येत असतात, त्यावर काही लोकांना समाधान वाटतं, काही लोकांना अशा सर्वेवरनं आनंद वाटतो। पण मला हे माहिती आहे, केंद्रातलं सरकार मोदींचं पुढचं 5 वर्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।